नमस्कार, मी भूषण गंगाधर चौधरी, केंद्रप्रमुख कुसुंबा तालुका रावेर, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद जळगाव। आजचा हा माझा व्हिडिओ त्या पालकांसाठी आहे ज्या पालकांची मुलं इयत्ता पहिलीत प्रवेश घेणार आहेत आणि त्या पालकांसाठी सुद्धा आहे ज्यांची मुलं इयत्ता पहिलीपासून तर 7वीपर्यंत शिक्षण घेत आहेत, 8वीपर्यंत शिक्षण घेत आहेत। यावर्षी जळगाव जिल्हा परिषदेने आपल्या पाल्यांसाठी, आपल्या मुलांसाठी जे कोडिंगचं ज्ञान आपण 5,000, 7,000, 8,000 रुपये देऊन ऑनलाईन घेण्याचा प्रयत्न करतो किंवा तुमच्या शहरात ती सुविधा उपलब्ध असली तर, आणि नसली तर आपण ऑनलाईन घेण्याचा प्रयत्न करतोय, ते कोडिंगचं ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये मिळावं म्हणून आपल्या जळगाव जिल्हा परिषदेच्या सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल मॅडम आणि प्राथमिक शिक्षण विभागाचे सन्माननीय शिक्षणाधिकारी आदरणीय विकासात्या पाटील यांच्या प्रयत्नांमधून जवळपास 1200 शिक्षकांना आपण कोडिंगचं ज्ञान देतोय। कोडिंग म्हणजे संगणकाची भाषा माणसांना समजावी आणि माणसांनी संगणकाला कमांड द्यावी, एक सॉफ्टवेअर तयार करावं म्हणून जी भाषा असते तिला कोडिंग असं म्हणतात आणि ते कोडिंगचं ज्ञान शिक्षकांनी घेऊन ते विद्यार्थ्यांना येत्या 2-3 महिन्यानंतर सुरुवात करणार आहोत आणि ते सुद्धा विनामूल्य। एवढंच नाही आहे तर आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांच्या भौतिक सुविधा अगदी अद्ययावत पद्धतीने झालेल्या आहेत। बाला पेंटिंगच्या माध्यमातून असो किंवा स्वच्छतागृहांचा असो किंवा वर्गांची दुरुस्ती असो, कुठल्याही प्रकारचा ड्रॉबॅक आपण ह्या आपल्या जळगाव जिल्हा परिषदेने यावेळेस ठेवलेला नाही आहे। शाळेचे रंगरूप बदललेले आहेत। प्रत्येक शाळेला, जवळपास प्रत्येक शाळेला कंपाऊंड या ठिकाणी उभं आहे। शालेय पोषणाहाराच्या माध्यमातून आपण शाळांमध्येच परसबाग निर्मिती केली आहे। त्यांच्या जो भाजीपाल्याचा वापर आपण आपल्या शालेय पोषण आहारामध्ये करतोय जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगलं सकस आणि उत्तम प्रकारचं अन्न मिळावं, त्यांना तो शालेय पोषण आहार चांगल्या पद्धतीचा मिळावा, आपण तो प्रयत्न करतोय। खाजगी शाळांच्या माध्यमातून, इतर शाळांच्या माध्यमाचा जर का आपण विचार केला तर आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये, मराठी शाळेमध्ये सर्व शिक्षक DED, BEd, MAd, PhD, टेट, TET अशा उच्च गुणवत्ताधारक सर्व शिक्षक आहेत। MPSC सारख्या, UPSC सारख्या कठीण परीक्षा पास होऊन, ज्या टेट आणि TET एक्झाम आहेत त्या परीक्षा पास होऊन हे शिक्षक आपल्यासोबत आहेत। त्यांच्या समवेत 20-20, 25-25 वर्ष अध्यापनाचा अनुभव असलेले शिक्षक आपल्यासमोर आहेत। एक वेळ आपल्या ह्या मराठी शाळांवर तुम्ही विश्वास ठेवा। तुमच्या पाल्यांचा प्रवेश घेतला असेल तर तुमचं मनापासून अभिनंदन, आणि ज्या पालकांनी घेतला नसेल त्यांनी एक वेळ आपल्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये भेट द्या आणि आपल्या एकदा शिक्षकांवर विश्वास ठेवून बघा। तुमचा पाल्याचं भवितव्य शिक्षण आम्ही उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही। एवढंच नाही आहे तर आपल्या शाळांमध्ये इंटरनेट, डिजिटल क्लासरूम म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना आधुनिकतेचं ज्ञान मिळावं म्हणून आपण डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून त्यांना शिक्षण देतोय। मोफत पाठ्यपुस्तकं आहेत, मुलींसाठी शिष्यवृत्ती आहे, जे मुलं शाळेमध्ये रोज येतात त्यांना मोफत गणवेश, मोफत सॉक्स आहेत, मोफत बूट आहे। अशा पद्धतीचं जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तुम्हाला जे हवं ते सर्व काही आपण देण्याचा प्रयत्न करतोय। विशेष या वर्षापासून पहिलीच्या वर्गाला CBSEचा अभ्यासक्रम लागू झालेला आहे आणि पुढच्या वर्षी जवळजवळ सर्व वर्गांपासून CBSEचा अभ्यासक्रम आपण लागू केलेला आहे। ज्या CBSEच्या माध्यमासाठी आपण एवढे लाखो रुपये, हजारो रुपये प्रायव्हेट शाळांमध्ये मोजतोय, तेच CBSEचं शिक्षण आपण मराठी शाळांमध्ये या वर्षापासून सुरू केलेलं आहे। शिक्षकांचे ट्रेनिंगसुद्धा चालू आहेत उन्हाळ्यामध्ये। येणाऱ्या 15 जूनपासून आपला पहिलीत प्रवेश घेतलेला विद्यार्थी कोडिंगच्या ज्ञानासोबत CBSEचं शिक्षणसुद्धा घेणार आहे। म्हणून सर्व पालकांना, ज्या पालकांची मुलांची अजून प्रवेश घ्यायचा बाकी असेल त्यांना जळगाव जिल्हा परिषद या शिक्षण विभागामार्फत कडकडीचं आवाहन करण्यात येते की आपण एक वेळ आमच्यावर विश्वास ठेवावा, आपल्या पाल्याचा प्रवेश आपण आमच्या मराठी शाळांमध्ये करावा। तुम्हाला काही वर्षानंतर आम्ही एक सुदृढ, शिक्षणामध्ये परिपूर्ण आणि संगणकामध्ये परिपूर्ण कोडिंगचा ज्ञान असलेला एक विद्यार्थी आम्ही आपल्यासमोर नक्की सोपवू। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना कडकडीचं आवाहन करून की पहिलीत प्रवेश आमच्या मराठी शाळांमध्ये घ्या, जिल्हा परिषद शाळांमध्ये घ्या, जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळांमध्ये प्रवेश घ्या, एवढं आवाहन करून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।